हाय हाय एव्हरीवन, मी हर्षिता झगडे। आज आपण कॅन्सर बद्दल बोलूया। कॅन्सर म्हटलं की अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते। काही काही पेशंटच्या बाबतीत तर कसले सिम्पटम्स जाणवत नाहीत, त्यामुळे कॅन्सर तिसऱ्या चौथ्या स्टेजला गेला तरी काही काही पेशंटच्या लक्षात येत नाही। अशा वेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब घाबरून जातं, पण घाबरून जायची गरज नाही, कारण कॅन्सरवर आता सायन्स खूप पुढे गेलेला आहे, त्यामुळे कॅन्सरवर अनेक उपचार आलेले आहेत। माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर मला कसलंच सिम्पटम जाणवत नव्हतं। मला कुठलाच कॅन्सरचा कुठलाच त्रास जाणवत नव्हता, फक्त थोडीशी कंबर दुखत होती। त्यासाठी मी दवाखान्यात गेले आणि डॉक्टरांना सांगितलं की बाबा माझी कंबर दुखते। डॉक्टरांनी मला गोळ्या औषध दिले आणि परत पाठवायला लागले। तर मी सरांना सांगितलं की नाही सर, मला कॅन्सरची टेस्ट करायची। मग सरांनी पेप्समेअरची टेस्ट केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। स्मेअरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर मग बायोप्सी केली आणि बायोप्सीचा पण रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह आला आणि त्याच्यात लक्षात आलं की मला सर्वायकल कॅन्सर झालाय। काय पेशंट कॅन्सर म्हटलं की घाबरून जातात, पण माझ्या बाबतीत कॅन्सरचा रिपोर्ट माझ्याच मोबाईलवर आला आणि तोही पॉझिटिव्ह, परंतु मी कसली घाबरून गेले नाही। मी स्ट्रॉंग राहिले आणि लगेच दवाखान्यात जायची तयारी चालू केली। मी आईला बोलून घेतलं आणि पुण्याला दीनानाथमध्ये ॲडमिट झाले आणि त्याच्यानंतर मग सगळ्या टेस्ट केल्या आणि मग केमोथेरपी, रेडिएशन सगळे उपचार घेतले, परंतु त्रास तर होतच। कॅन्सर म्हटलं की उपचार घ्यायचे म्हटलं ना, तर कॅन्सरच्या आजारापेक्षा कॅन्सरवरचे उपचार खूप त्रासदायक आहेत, पण तरी स्ट्रॉंग राहावं लागतं आणि कुठलाही मनात कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त राहायचं। त्याला आठवड्यातून 1 दिवस केमोथेरपी आणि 5 दिवस रेडिएशन होतं। असे 30 रेडिएशन आणि 6 केमोथेरपीचे डोस होते। ते सगळे उपचार मी व्यवस्थित घेतले। कॅन्सरचे उपचार घेताना ते सहन करायची मनाची तयारी ठेवायची आणि आतून स्ट्रॉंग राहायचं, काही अडचण येत नाही। कॅन्सर झाला म्हटले की 3 गोष्टी पाळायच्या। पहिली गोष्ट म्हणजे वेळेवर उपचार, डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवायचा। रेडिएशन, केमोथेरपी किंवा इतर अजून कुठले उपचार असतील त्या कुठल्याही उपचारांना घाबरायचं नाही। सायन्स आणि आपल्या शरीराच्या ताकदीवर भरोसा ठेवायचा। आजार कोणताही असो, संकट कोणतंही असो, त्याला तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे। अजिबात घाबरायचं नाही, स्ट्रॉंग राहायचं आणि आलेल्या संकटाचा सामना करायचा। जिद्द चिकाटीच्या जोरावरच आपण कुठल्याही संकटातून, आजारातून बाहेर येतो। त्यासाठी आपण कुठलाही विचार करायचा नाही आणि कॅन्सरच्या बाबतीत त्याच्यातून स्ट्रॉंग राहायचं आणि त्याच्यातून बाहेर यायचं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, कॅन्सरच्या उपचारांमुळे इम्युनिटी पॉवर कमी होते, त्याच्यामुळे आपल्या आहारात प्रोटीनयुक्त आहार, पालेभाज्या, ताजी फळं यांचा समावेश करायचा आणि आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं। जेवण वेळच्या वेळी करायचं आणि कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, स्ट्रॉंग राहायचं, मनातून मजबूत राहायचं आणि मला काहीच होणार नाही एवढंच फक्त विचार करायचा। आणि हेच आपलं टॉनिक आहे। आपण कुठलाही विचार न करणं, बिनधास्त राहणं हेच खरं औषध आहे कॅन्सरच्या उपचारावर। मी वयाच्या 50 मध्ये कॅन्सरवर मात केली आहे, तुम्ही पण नक्की कराल। फक्त त्यासाठी स्ट्रॉंग राहा, कसलाही विचार करू नका आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या। मला महिलांना सांगायचे आहे की 40 नंतर प्रत्येकीनं कॅन्सरची टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे। किमान वर्षातून एकदा पेप्समेअरची टेस्ट तुम्ही नक्की करून घ्या, कारण रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर आपल्याला पटकन उपचार करता येतात आणि जर निगेटिव्ह आला तर चांगलीच गोष्ट आहे, कारण काही वेळेस एवढे 200-250 प्रकार आहेत कॅन्सरचे आणि काही कॅन्सरमध्ये कसलेही सिम्पटम्स जाणवत नाहीत, त्यामुळं कॅन्सर झाला हेच कळत नाही आणि उशिरा उपचार मिळाल्यामुळं काही पेशंट दगावतात। काही वेळेस कॅन्सरचे कुठलेही सिम्पटम्स जाणवत नसल्यामुळं कॅन्सर झालाय हेच लक्षात येत नाही आणि कॅन्सर तिसऱ्या चौथ्या स्टेजला जातो। त्यासाठी प्रत्येकाला विनंती की कॅन्सरच्या कुठलेही लक्षण जाणवले तर लगेच दवाखान्यात जा आणि त्याच्यावर उपचार करा। सर्वांना विनंती, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला फॉलो करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।